आज आपण काय शिकलो मित्रांनो, आर्क ऑफ द सर्कल. मला सांगा, या सर्कलला मी एक कॉर्ड टाकली, बरोबर आहे का नाही? त्या कॉर्ड टाकल्यानंतर त्या सर्कलचे दोन भाग तयार झाले. हा छोटा वाला पार्ट आणि हा मोठा वाला पार्ट, बरोबर आहे का नाही? त्या पार्टला आपण काय बोलणार? आर्क बोलणार, बरोबर आहे. आणि जो छोटा आर्क तयार झाला नाही मित्रांनो, त्याला काय बोलणार मित्रांनो? आणि हा वरचा मार्क तयार झाला त्याला काय बोलणार मित्रांनो? कुठल्या बी सर्कल वरती एक कॉर्ड टाकल्यामुळे सर्कलचे जे दोन पार्ट तयार होणार त्याला आर्क बोलणार. काय बोलणार? छोटा आर्कला म्हणणार मायनर आर्क. कोणता आर्क? त्याला म्हणणार मेजर आर्क. काय बोलणार? पण त्या सर्कल मधून ती कॉर्ड जर सेंटर मधून गेली, कुठून गेली? तर हा बी पार्ट सेम आहे ना, हा बी पार्ट सेम आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे का? छोटा मोठा दिसतोय का? हा छोटा पण नाही, मोठा पण नाही, मायनर बी नाही आणि मेजर पण नाही. हा कोण रे? पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आपण आर्क ओळखायला शिकलो, नंतर ते आर्क आपण मोजायला शिकलो. कुठला बी मेजर आर्क जर तुम्हाला मोजायचा असेल, त्याचं माप शोधायचं असेल, त्याचं मेजरमेंट काढायचं असेल, तर पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती आहे? बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला मेजर आर्क काढायचा आहे तर 360 मधून हा खालचा कोण आहे रे? मायनस करावा. म्हणून मेजर आर्कचा फॉर्म्युला वाचा. काय बनवला आपण? मेजर आर्क इक्वल टू 360 मायनर आणि मायनर आर्कचा फॉर्म्युला. समजा मला मेजर आर्क दिलेला आहे 200 आणि विचारला मायनर किती, तर या पूर्ण 360 मधून मी हा मायनस करणार. कोण मायनस करणार? 200 मायनस. म्हणून मायनर आर्कचा फॉर्म्युला बोला काय आहे? इक्वल टू 360 मायनस मेजर आणि सेमी सर्क्युलरचं माप ठरलेले परमनंट किती? 180 डिग्री. त्याच्यानंतर आपण गेलो सेंट्रल अँगल आणि त्याने इन्स्क्राइब केलेला काय रे? आर्क. बरोबर. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन दिस चॅप्टर बच्चे कंपनी. जो प्रेझेंट आहे डोक्यात घुसणार, 4-4 वेळेस रिवाइज करणार, त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. जे ऍब्सेंट आहे ते घरी अभ्यास करणार. ते अतिशय हुशार आहे, बरोबर आहे का नाही? चला, या सेंट्रल मधून, या सेंट्रल अँगल मधून मी AOB नावाचा एक अँगल ड्रॉ केला. मग या AOB नावाचा अँगलच तुमचा कोण आहे रे? आणि या AOB नावाच्या अँगलने हा एवढा एक काय तयार केला परत एकदा? बरोबर आहे का नाही? आणि आपण त्यांचं कनेक्शन पाहिलं की जेवढा तुमचा सेंट्रल अँगल राहणार, कोण राहणार? तेवढाच तुमचा आर्क पण राहणार. हा 80, तो आर्क पण किती? हा 80, आर्क पण किती? म्हणून सेंट्रल अँगलने तयार केलेला मायनर आर्क हा त्याच्या मापा इतकंच असतो. हे पण आपण पाहिलं. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेमची लेवल काय ती पण सांगितली की समजा हे सर्कल आहे, हा सेंट्रल अँगल आहे, तर आपण काय केलं, या सेंट्रल अँगल वरून त्याने तयार केलेला आर्क मला शोधता आला किंवा या आर्क वरून मला सेंट्रल अँगल सांगता आला किंवा नुसता तुम्हाला सेंट्रल अँगल दिलेला असेल तर त्याच्या पाठीमागचा आर्क जो मेजर आहे हा आपल्याला सांगता आला. अशा लेवलचे प्रॉब्लेम आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे आहे. बरोबर आहे. त्यासाठी लागतील फॉर्म्युले, त्या कन्सेप्ट त्या थोड्या क्लिअर असल्या तर मनुष्य बरोबर ते समजून त्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. नुसता घरी जाऊन कोणी गाईड मध्ये उत्तर पाहून येतील, नुसते फॉर्म्युले पाठ करून येतील, मग त्यांना तात्पुरत्या स्वरूपातून नॉलेज आहे, ते बिगेस्ट प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करू शकत. दॅट इज द सेकंड पार्ट ऑफ द सर्कल चॅप्टर. क्लिअर?